मैत्रिणी तुम्हाला मी सांगते आता इथे ही बघा खिडकी ना आणि बघा हा असा किचन येतो आपल्या इथे. हे बघा ना किती पहिले भारी टाकले होते. मी तुम्हाला सांगते की काय करून तुला या भांड्याला आता या भांड्याला काय एखाद्या लिक्विड आणून मला साफ जेव्हा मी साफ करेल ना बरं तेव्हा लिक्विड आणून टाकावं लागेल. तर हा किचनवाला छान असतो. किचनवाला सुद्धा खूप मोठा आहे. बघा इथून असा आहे इथून येतो आता इथून येईल तर इथून असा बघू शकते आता इथपर्यंत आणि परत असा इथपर्यंत. आता इथे फ्रीज ठेवायची माझ्याकडे फ्रीज नाही पण आता ह्या घरात आले आम्हाला फ्रीज इथं हे फ्रीज ठेवायला जागा इथं पण आता बघा मी फर्निचरचं काही केलं तर रॅकच्या कसं आता हे रॅक आहे इकडून या रॅकच्या शेजारी इथं काहीतरी असं करीन. तर असं मैत्रिणीने हे स्वप्नाचं घर झालं 2 BHK घर झालं आणि मला जसं असंच लागत होतं मला घर तर मला असंच दिलं देवाने. त्याचे लाख आभार मानते मी. फक्त एवढंच मी सांगते सगळ्यांना तर तुम्हाला सांगता छान बाप्पासुद्धा मस्त बसवले कसे वाटले बघा. मला ना आवडले होते. तिथे बघा मामा उंदीर मामा. तर आता इथे येईल हे आपलं वेलसिडीचं फर्निचर. तर असं झालं सगळं काम झालं बघा मैत्रिणींना. आता तुम्हाला मी सांगते आणि आता फक्त फर्निचर राहिले तर आम्ही आता उद्या बघायला जाणार आहे फर्निचर. 1 महिना गेला 1 महिना लागला या पूर्ण कामाला आणि किरकोळ कामं राहत होते ना तर मिस्त्री कधी येत होता कधी नाही काय करायचं कारण ही भिंत तोडायची होती ना मला. तेव्हा काय ही भिंत आता ही तुम्हाला परत सांगते ना ही खिडकी नाही पण होती आणि 1 महिना गेला माझा. बरं झालं बाबा. ब्लॉक कधी टाकणार आहे? हां ब्लॉक कधी टाकणार आहे? हा ब्लॉक उद्या येईल. फॉलो केला ना? सबस्क्राईब करायला लावा. हे काय केलं की लगेच? नाही लोकांना सांगा ना काळ्या बाईला सबस्क्राईब करा. ओके ओके ओके. हां काय करा, लाईक करा. छान बसलं बरं झालं रे बाबा छान बसून करून दिला. बघा मी कोण आले बा तुम्ही? तुम्ही तेवढं तुम्ही इकडून आले गाडी. हाय आमच्या शेजारी जातं इथे शेजारी आपल्या ह्याच्यामध्ये बघा आणि ह्याच्यामध्ये बघा मैत्रिणीनं चला मस्त बघा आता बघा आता काम चालू झालं कसं का आमचा इतका जीव चालला आहे. चला चला खाली. 3 बाऱ्या उतरावं लागतं खाली 4 बाऱ्या. आताच सकाळी मी 2दा आले होते खाली. मग सवय कशाची भाऊ पण नावीला जाणं चढावं लागायला उतरावं लागायला. त्याच्या मैत्रिणीनं मी ना पडली होते घराशी बघा. आता 3:30 वाजून गेले. दरवाजे आला आपल्या आता घरचे काम आहे ना झाले. आजचा शेवट दिवस होता. उद्याचा थोडा राहिला आहे. आजच होणार होतं पण ते मिस्त्री आले नाही कामाला त्याच्यामुळे मग मी कथाला गेले पण नाही. भागवत कथा श्रीमद भागवत कथा 2-3 दिवस गेले. त्याच्यानंतर माझं जाणंच झालं नाही कारण हे घराचं काम असं कोणी ना कोणी चालू तर बघू आपण दरवाजा कोणता काय रे दादा कुठे हां मग हा बसला का कलर नाही भेटला तो नाही तोच आहे हा. मोबाईल वर इथे समजून येत नाही. हा ना बरं हे बघते मी बाहेर. तर मैत्रीण बघा त्या मिस्त्रीला आपल्या याला काय मिस्त्रीच मग काय कारागीरला आपण आपला दरवाजा दिला होता बसवायला. मग त्याच्याकडे सगळं होतं छान केलं त्याला फिनिशिंगमध्ये वगैरे बघा बघू शकता. आधी दीपकने ना शिवाजी महाराज सांगितले होते पण मग मी म्हटलं अरे आपण छान म्हटलं गणपती बाप्पा बसू. तर बघा आता बघू शकता तुम्ही असे गणपती बाप्पा बसवले आपण. छान आहे. हा ना जेव्हा काही मोठी वस्तू आणायची असेल हां आपण मोबाईल हां तर काय ना फोल्डिंगचं आहे ना हां थोडीशी फोल्डिंग आहे मैत्रिणी. आपण आता ओढून घ्या सेकंड तर बघा बघू शकता किती भारी दिसतंय आपले गणपती बाप्पा. हां चालेल ठीक आहे दादा ते तसं करून घ्यायचं का? याचं काही काम नाही उघडायचं.
हा ना हेच उघडायचं फक्त. हे जेव्हा आपण मोठी वस्तू काही आणली समजा फ्रीज हा, फ्रीज हा, वगैरे हा. तेव्हा हे पूर्ण उघडून घ्यायचं. बरं बरं चालेल ठीक आहे. चावी lock. ह्या चाव्या त्या दरवाजाच्या चालेल. पेंटर लगा लो कडी अंदर से. मी जाते ना मध्ये. हा. चल येऊ का? हा ये तर मैत्रिणी बघा आता हे आपलं शेवटचं काम होतं दरवाजा बसवायचं आणि आता थोडंच राहिलं मी तुम्हाला दाखवते आता. वा 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 खूप छान केलं खूप छान. हा असं मग त्यानं काहीची काही करून तुला होतं हे कुठे राहिलं वाटते ते जराशी येतं हे तर चालू आहे वाटतं. नाही 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 हा खान छान केलं रे. हा मैत्रिणी हे ना थोडंसं राहिलं होतं मग मी सकाळी बघितलं मीच तरी कसं आता प्रत्येक कोण पेंटर कोण येतं कसं येतं काय येतं त्याच्यामुळं ना मग मी उभं राहून काम करून घेतलं. हे इकडचं राहिलं नाही तर हे पण द्यायचं आहे ना हे मग हे बघ ना हे असे हे काचे कच्चे आणि हे बाई ते प्लेन करायचे ना आपल्याला क्लिअर करायचे क्लिअर एकदम मस्त. हा वा छान केलं असं जरा काही हे राहिलं वाटतं अजून भरपूर राहिलं वाटतं बाहेर ना. तर मैत्रिणी बघू शकता का हे बघा मी इथं ह्या कुंड्या ठेवायला रॅक केलेली अजून पडलेला आहे पसारा. हे बघा हे आता कसं दोंड्याचा महिना चालू होता मग घरभरणी करायची नव्हती म्हणून ही खिडकी आता मी तुम्हाला सांगते ही खिडकी आहे ना इकडून होती तर हा दरवाजा इकडून होता तर ते लई उलटं सुलटं होऊ लागलं. मग मी ही पूर्ण ही भिंत तोडून हा दरवाजा इथला तिकडचा दरवाजा काढून इकडं लावला आणि इथली खिडकी तुम्हाला मी सांगते इकडे लावली. आता खूप छान झालं बघू शकता. आता वरी बघा वरी हे पण केलं POP पण केली बघू शकता. आता वरी एक बल्ब बसणार या वायरी सुटल्या आहे ना इथं 3 बल्ब बसणार. आता हे कुंड्या ठेवायची आणि आता ही तुम्ही ही गॅलरीची भिंत पुढे घेतली. आता आपल्या याच्यावर आपली छान मस्त ग्लास येईल आणि ह्याच्या पुढं आपले पत्रे येतील फायबरचे. तर हे असं सगळं झालं बघा आपलं ते गॅलरी. तर हे बघा बघू शकता. आता वरी POP तुम्हाला POP दाखवते बघा. POP आहे आपली. आता तुम्हाला मी दाखवते छान मस्त. आता चला आपण जाऊ बघा हे बेडरूममध्ये. आता झालं सगळं झालं फक्त आता उद्याच्या दिवसापुरतं काम आहे. हे बाई इथं हे बसवले हे बाई हे नळ बसवला हे बसवलं आपलं काय हे हँडवॉशचं बसवलं. आता इथं आपली मस्त छान काच वगैरे काहीतरी येईल हे इथं बसवलं. बघा टॉयलेट बघा एवढा मोठा टॉयलेट बघू शकता खूप मोठा. आता याला ना आपण हे बसवला हे नळ बसवला भारीतला बघू शकते. आता हे सगळी साफसफाई करायची आहे तेव्हा हे पण बसवलं. तर हे पण बसवलं शॉवर पण बसवलं. चला आता आपण ना तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे एक बेडरूम बघा. आता हे आहे हे टॉयलेटच्या जाळ्या हे बघा ही वरी पिंक कलर दिलेला आहे छान मस्त. हे बघा इकडून दोन्हीकडून पण आता हे आता बघू आता आम्ही आता उद्या काय करणार आहे फर्निचर बघायला जाणार आहे विंडोळी तिकडं फर्निचर बघून मग नंतर बघू कसं काय करायचं. आता हा आपला किचन बघा. आता हे किचनच्या टॉयल्या पहिल्या होत्या आमच्या ज्याच्याकडून आम्ही घर घेतलं आहे ना त्याच्याकडून पण मग आता आम्ही रिपेअर करून घेतल्या. मग रिपेअर करून घेतल्यावर आता छान झालं हे बघू शकता. तर आता याला साफसफाई हा पूर्ण दरवाजा निघालेला होता हे बसवलं बघा काही बसवलं हे टाकलं नवीन टाकलं सगळं हे गंजलं होतं हे पूर्ण गंजलं होतं मग हे नवीन टाकलं आम्ही. आता हे पण हे नवीन टाकलं हे बघू शकते. हे असं टॉयलेटला आता एवढ्या रिपेअर करायला 10,000 रुपये लागले मला. हे रिपेअर करायला 10,000 रुपये घेतले. तर असं बघा आता छान मस्त आपला किचन झाला. आता याला साफसफाई करून नळ टाकून घेते आले. आता हे काढून घेणार आहे हे नाही ठेवणार छोटंसं बघू नंतर काय हा नळ टाकला. इथं पहिले नळ होते
पण ना प्लास्टिकचे होते. आता आम्ही भारीतले टाकले. इथे पहिले काचा आहे. आता याला ना आपण घासून घुसून व्यवस्थित करून घेऊ आणि मला वाटते नंतर इकडून पण बसून देऊ छोट्या काचा आहे माझ्याकडं पडलेले, म्हणजे याच घर मालकाचे आहे पहिले. असे इथं इथं बसून देते काचा छान. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते हा कडापा बसवला मी आता. हा कडापा नव्हता, हा इथून वरी होता, तर हा बसवला. काय होतं दादा? लावली नाही का अजून? चालेल. हां चालेल. ये तर हे असं बघा आता झालं. 1 महिना गेला माझा. बरं झालं बाबा. ब्लॉक कधी टाकणार आहे? हां ब्लॉक कधी टाकणार आहे? हा ब्लॉक उद्या येईल. फॉलो केला ना? सबस्क्राईब करायला लावा. काय केलं की लगेच? नाही, लोकांना सांगा ना काळ्या बाईला सबस्क्राईब करा. ओके. हां छान बसलं. बरं झालं रे बाबा, हे छान बसून करून दिला. बघा मी हाय आमच्या शेजारीचा ते शेजारी आपल्या ह्याच्यामध्ये बघा आणि ह्याच्यामध्ये बघा. मैत्रिणींनो चला मस्त बघा. तर तुम्हाला चांगला खूप छान बाप्पा सुद्धा मस्त बसवले. कसे वाटले बघा. मला ना आवडले होते. तिथे बघा मामा, उंदीर मामा. तर आता इथे येईल हे आपलं वेलसिडीचं फर्निचर. तर असं झालं, सगळं काम झालं बघा मैत्रिणींना. आता तुम्हाला मी सांगते. आणि आता फक्त फर्निचर राहिले. तर आम्ही आता उद्या बघायला जाणार आहे फर्निचर. 1 महिना गेला, 1 महिना लागला या पूर्ण कामाला. आणि किरकोळ कामं राहत होते ना, तर मिस्त्री कधी येत होता, कधी नाही, काय करायचं. कारण ही भिंत तोडायची होती ना मला. हे बघा ही भिंत आता ही तुम्हाला परत सांगते ना, ही खिडकीने इकून होती आणि हा दरवाजा इकून होता. तर मग ते कसं व्हायचं, आता इकडून आल्या आता इकडून हा हे बघा हे इकडे किचन दिसतं ना तुम्हाला आणि हा इथे बेडरूम दिसतो आणि ते किचन फक्त तिकडून तर इकडून आल्यावर मग काय व्हायचं. हे बघा आता इकडून असं जावं लागायचं, मग असं जावं लागायचं, असं इकडं जावं लागायचं. मग ते उलटं व्हायचं. मग फर्निचर करायचं कसं करायचं आपल्याला. घडीच्या आधी कोपऱ्यात करता येत नव्हतं आणि तिकडून बी करता येत नव्हतं. तिकडून दरवाजा म्हणल्या इकडून असं धावून मग आता समजा आपल्याकडं कोणी पाहुणे रावणे आले तर ह्या कोपऱ्यामध्ये एक सोफा राहिला असता आणि तिकडून एक राहिला असता. तर मग ते कसं तरी होऊ लागलं. मग आमचे बाबा म्हणे नको नाही तोडायचं. म्हटलं तोडू द्या, मला नाही आवडलं. तर आता सगळ्यांना आवडलं. मी भिंत तोडली, इकडून दरवाजा केला, मग सोयीस्कर झालं ना. मैत्रिणी बघू शकतो मी आता बघा इकडून असं आलं का आपण असं आपल्याला जाता येतं इकडं आपल्याला. ह्या बघा हे असं कोणी आलं गेलं तर इकडं या साईडनं असं बघायला जातं. आता इकडून इकडून असं छान इथून घटकाभर इथून धरा ना, या इथून असं येईल असं इकडून असं येतं असं आपलं इथपर्यंत फर्निचर येईल. इकडं वेलसिडी राहील. इथे या कोपऱ्यात देवघर करू. तर असं हे झालं बघा. तर चला ठीक आहे, बघू शकता मैत्रिणींना. तुम्हाला मी सांगते काय सांगू आता. खरंच मी ना देवाचे इतके आभार मानते. आणि खरंच माणसाने मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं हे घर मला भेटल म्हणून. 10 वर्षापासून मी 4थी मजल्यावर राहते, पण या घराचा कधी विचारही केला नव्हता की मला भेटल आणि एवढ्या लवकर भेटेल आणि रातोरात भेटलं मला हे घर. फक्त एवढंच होतं की घर घ्यायचं घराचं. आता हे बघा आता हे हाल झाला ना आता आपला. हे बघा मस्त छान आता हाल झाला. आता आपल्याला करायची इंटू इकडं. आता हा बेडरूम, हा आता दीपकचा बेडरूम. त्याच्यानंतर बघू शकता आपण आता इकडं बघा, इथे बघा इकडं संडास बाथरूम. इकडं हा बाथरूम राहील, इकडं टॉयलेट राहील आणि इथं बघा बेसिंगला किती मोठी जागा आहे. त्या बघा बेसिंग राहील. आता साफसफाई केल्यावर आता साफसफाई करून आता हे आता असं साफसफाई केल्यानंतर बघू आपण. इथे मी फर्निचरचा खाली छान बनवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा आपण आलो की इकडं आपल्या किचनमध्ये. हां हे बघा किचनमध्ये आणि हा एक आपला बेडरूम. आता हा बेडरूम मला घेईल, दीपकला ते घेईल. आणि इकडं आपली छान मस्त रॅक बघू शकते हे बघा. आणि इकडं आपला किचन हे बघा.
आता साफसफाई करून चांगलं चकाचक घासून घुसून ती माझ्याकडे मुलगी ती ना सकाळी कामाला भांड्याला वगैरे, तर तिला मी म्हटले आता परवाच्याला ये आपल्याला साफसफाई करायची आहे चांगली छान. तर ती म्हणे हा चालेल. बघू मैत्रिणींनो, बघा असं तर खरंच मी तुम्हाला सांगते, माझं कसं काम आहे, काम भलं आणि मी भलं, मला वेळ नसतो आणि मी असं माझा कुठलाही टाईम मी वाया घालत नाही. सकाळी एकदा खाली आले, सकाळी नव्हता ब्लॉग बनवला मी, सकाळी एकदा आले, सकाळी मिस्त्रीला सांगितलं, त्या पेंटरला सांगितलं असं काम कर तसं काम कर, उभं राहून काम करून घेतलं. परत घरी गेले दुपारी 12 वाजता, 12च्या नंतर गेले, स्वयंपाक केला. मग खाली उतरायला आणि चढायला 3-3 बाऱ्या चढावं लागायले. 3 महिन्यापासून लिफ्ट बंद आहे. परत सकाळी बाया आल्या होत्या आमच्या इथले सगळ्या बिल्डिंगच्या म्हणे लिफ्ट चालू करायची, आपल्याला पैसे काढायचे. तेव्हा एकदा आले. आता ही 3री चक्कर आहे माझी. तर मैत्रिणीनं तुम्हाला मी सांगते खूप छान, मला ना आता सांगू काय, मला इतकं म्हणजे आनंद होतो आहे की हे, आणि गाडी आणि घर एकाच दिवशी झालं माझं. तुम्हाला मी सांग, मी कधी विचारही केला नव्हता, होईल तेव्हा होईल, फक्त काम करत राहायचं. चांगलं बघा, बघू शकते आता किती छान आहे बघा. इतकं वारं येतं इथं, इतकं वारं आहे, पंख्याची गरज नाही, मस्त थंडगार, किती उन्हाळा असो काय असो. आणि समोर इकडं हे घर आहे, कारण मी पहिला मजला आहे ना, त्याच्यामुळे खूप छान काही ग्लास आल्यावर इथं छान मस्त याच्यात किती भारी दिसेल. इथं कुंड्या ठेवणार मी मस्त छान, इथं कुंड्याला रॅक केलेली, इथं छान कुंड्या. आणि इथं ही POP तर बघितलीच तुम्ही, बघा बघू शकता ते POP. आणि पुढं असं छान पत्रा येणार मस्त, पावसाचं पाणी आलं पाहिजे. गॅलरीत मी काहीच असा कचमा ठेवणार नाही, एकदम चकाचक जशी अशी आहे ना, शांतपणे मन बसता आलं पाहिजे छान मस्त. थोडंसं टाईम, संध्याकाळी मला टाईमच भेटत नाही, मी 9ला येत राहते दुकानातून. जर भेटलं कधी तर भेटतच नाही, टाईमच भेटत नाही शांत बसायला. आणि तुम्हाला मी दाखवते गॅलरी किती वाढली आहे, मी किती वाढवली. आणि तोडफोड नसती केली ना एवढं पॉस घर झालं नसतं. आणि तसंच मग ते काही चांगलं नाही. आता सगळ्यांमध्ये इथं माझं घर चांगलं झालं आहे, पॉस झालं, कारण तोडफोड करून थोडंसं डोकं लावलं. या बघा ही तुम्हाला दिसते का पुढची, आता इतकी आहे ना, इतकी पुढची तिकडे पुढं वाढवली. इथं होती ही भिंत ना, इथं होती मग इतकी भिंत मी पुढं घेतली आणि ही इतकी गॅलरी वाढवली. मग आता गॅलरी खूप मोठी झाली. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, झालं बघा आता पूर्ण 1 महिना गेला कामामध्ये, पण छान काम करून घेतलं मी. POP बघा किती छान, कलर कसा वाटते मला नक्की सांगा. आता आपल्याला छान मस्त धनधनीत आपल्याला एकदम अशी घरभरणी करायची आहे. माझे गिऱ्हाईक, माझ्या दुकानावरचे गिऱ्हाईक, जवळचे आसपास माझ्या नगरमधले, आणि दुकानामुळे मला सगळे ओळखतात लोक. आता हे स्टॉल आहे आपले, हे जाळ्या घासून लावून देऊ नंतर, आता ती मुलगी आल्यावर. आणि जेवढे मला ओळखतात तेवढ्यांना सगळ्यांना बोलवायचे, कारण दुकानामुळं माझ्यानं खूप म्हणजे ओळख आहे, पाळख आहे, सगळे जवळचे. तर तसंच मी घरभरणी पण करणार आहे, कुठं काटकसर करणार नाही. घरभरणीमध्ये खूप छान घरभरणी करणार आहे. बघा ही केलेली आता आपली किचनची खिडकी चालू सॉरी, हा बघा ही आता इकडे बघा हे तर होती जराशी जागा वाढवायला, मला ती भाभी म्हणून लागल्या इतकी ना तुम्ही ना इथं खिडकी घ्या म्हणजे तुम्हाला इथं जागा वाढल्या जाईल. पण तोडफोड करायची होती, तोडफोडच करायला लागली असती, म्हणून मग काही घेतलं नाही. घेतलं असतं बरं झालं असतं, काम एकदाच होतं. चला नंतर पाहू, कधी राहायला आल्या परत घेऊ आपण ती गॅलरी पुढं करून, अशी खिडकी पुढं करून आणि जागा इकडमध्ये घेऊ. तर असं मैत्रिणी चला बघा छान मस्त हवा इकडून पण येते बरं का. तुम्हाला मी सांगते इतकी हवा येते, स्वयंपाक करायला जरी लागलं तर मैत्रिणी तुम्हाला मी सांगते. आता इथे ही बघा खिडकी ना, आणि बघा हा असा किचन येतो आपल्या हे बघा ना, किती पहिले भारी टाकले होते. मी तुम्हाला सांगते की काय करून तुला या भांड्याला, आता या भांड्याला काय एखाद्या लिक्विड आणून मला जेव्हा मी साफ करेल ना घर, तेव्हा लिक्विड आणून टाकावं लागेल. तर हा किचनवाला छान असतो, किचनवाला सुद्धा खूप मोठा आहे. बघा इथून असा आहे, इथून येतो, इथून येईल तर इथून असा होऊ शकतो इथपर्यंत, आणि परत असा इथपर्यंत. आता इथे फ्रीज ठेवायची, माझ्याकडे फ्रीज नाही, पण आता ह्या घरात आले आम्हाला फ्रीज, इथं हे फ्रीज ठेवायला जागा. इथं पण आता बघा मी फर्निचरचं काही केलं तर या रॅकच्या कसं, आता हे रॅक आहे ना इकडून, या रॅकच्या शेजारी इथं काहीतरी असं करीन. तर असं मैत्रिणीने हे स्वप्नाचं घर झालं, 2 BHK घर झालं, आणि मला जसं असंच लागत होतं मला घर
तर मला असंच दिलं देवाने, त्याचे लाख लाख आभार मानते मी. फक्त एवढंच मी सांगते सगळ्यांना, कष्ट करत चला, सातत्याने कष्ट करत चला. बसून काही भेटत नाही आपल्याला, आपण हाताहात धरून बसतो, काही भेटत नाही. महागाई झाली मरणाची, आणि मला कामाशिवाय करमत नाही, कष्टाशिवाय करमत नाही. मला माझा टाईम वाया घालायला आवडत नाही. मी टायमाची ना खूप खूप किंमत करते. एकदा टाईम निघून गेल्या परत येत नाही. त्याच्यापेक्षा ह्याचं फळ एवढं भेटलं बघा. हे असं राहतं, टायमाची व्हॅल्यू करायची. आपला टाईम कामाशी काम ठेवायचा, कामाशी काम, जाणं येणं कामाशी काम. तर बघू शकते बघा आता इथं हा गेट, मेन गेटपासून हा आता पूर्ण हॉल बघा. आणि इकडं पण आपली एंट्री, इकडं आपली एंट्री, ह्या इकडं, तिकडं ते किचनची खिडकी, हा इकडं बेडरूम, किचन कसं आहे बेडरूम. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, छान झालं स्वप्नाचं घर. माणूस म्हणतं घर, पण जे भाड्यानं राहतं आणि ज्याचं स्वतःचं घर होतं ना, त्याला कळतं. मला विश्वास सुद्धा होत नाही अजून की एवढं लवकर माझं घर झालं. आणि विचार न करता झालं की आपण काय म्हणतो घर घ्यायचं, फक्त एवढंच की घर होईल, आपल्याला राहायला कुणी पाहिजे, आज नाही उद्या होईल. पण एवढं लवकर होईल वाटलं नव्हतं. आणि गाडीसुद्धा आता उद्या मी तो आपण पाहू गाडी जाताना, त्याच गाडीत जाऊ. आपण जाणार आहे वेल्लवळीला, नाशिकच्या पुढे भेटतील कशी फर्निचर बघायला जायचं आहे मला. तिथून बघू कसं आहे काय आहे. इथं 3.5 लाख रुपये सांगितले एवढं फर्निचर करायला, तर तिथं कितीमध्ये बसतं काय. तर चला ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझे नक्की व्हिडिओ बघत जा. तुम्हाला कसे व्हिडिओ आवडता ते पण मला सांगत जा मैत्रिणींनो. मी एवढं हँडल कामं करते ह्या वयामध्ये सुद्धा. म्हणजे तुम्ही विचार करा, आता सून आणायची, मुलगा आहे माझा 29-30 वर्षाचा, तर सुना आली असती, पोरी भेटणार म्हणून सुना येणं झाल्या, भेटाना झाल्या. त्याच्यामुळं आता आज मला सुना आली असती तर अजून मी काही खूप हँडल कामं केली असते. मी बचत गट सांभाळते, मी बचत गटाची स्वतः अध्यक्ष आहे. यूट्यूब सांभाळते, यूट्यूबवर काम करते, व्हिडिओ काढून एडिट वगैरे करणं ते मीच करते. त्याच्यानंतर दुकान सांभाळते, दुकानची मॅनेजमेंट करते. आता दुकानावर संध्याकाळी 5 वाजता दुकानात जायचं, तर उद्या नाशिक जाणार आहे, नाशिकच्या पुढं जाणार आहे ना, तर तो दुकानामध्ये काय आहे काय नाही वस्तू जी नाही ते लिहून घ्यायची. आणि उद्या येता तिकडून येता घेऊन यायची गाडीमध्ये. आणि गाडीसुद्धा भेटली, त्या गाडीमुळे हे घर झालं मैत्रिणी माझं. गाडीमुळं घर झालं. आता कसं तुम्हाला मी सांगते 2 मिनटं न वेळ जाता. आम्ही काय झालं, मी एक जणाची माझ्याकडं गाडी होती 4 व्हीलर, मी घाण ठेवून घेतलेली होती. त्याला ना 1.5 लाख रुपये दिलेले होते आणि ती गाडी मी ठेवून घेतली होती. तर मग असं करता ती गाडीनं 8-9 महिने झाले होते. तर मग जास्त दिवस झाल्या कुठलीही गोष्ट असते, जास्त दिवस झाले का त्याच्यानं मग काही व्हॅल्यू राहत नाही माणसाला. तर मग जास्त दिवस होऊ लागले, तर मग त्या ठेवणाराला मी म्हटलं, आता बा दादा गाडी घेऊन जाय म्हटलं आणि मला पैसे देऊन टाक माझे. ते म्हणे चालेल. मग मला त्यांनी पैसे दिले. तर मग मी म्हटलं, त्याला सांगितलं, ते थोडा असंच म्हणजे गाड्या वगैरे बघते, ठेवणं घेणं विकणं, आणि त्याला थोडीशी माहिती होती त्या मुलाला. त्याला म्हटलं, दादा मला ना गाडी घ्यायची आहे माझी स्वतःची, मला गाडी बघ, चांगली बघ. त्याला एवढंच बोलले मी. तर ते म्हणजे कधी म्हटलं, कधी बघ, आणि फक्त गरजूवाल्याची गाडी बघ म्हटलं, अशी त्याला गरज आहे खूप विकायची, अशी बघ म्हटलं. घ्यायची आपल्याला घ्यायचीच नाही, घ्यायची पण मग आपल्याला बी परवडलं पाहिजे, गाडी बी चांगली पाहिजे, अशा हिशोबाने गाडी बघ म्हटलं. ते सकाळी सांगितलं मी त्याला 10-11 वाजता. आणि त्याने काय केलं, लगेच 12 वाजता मला फोन केला. म्हणे मावशी मी चाललो गाडी बघायला नाशिकला. म्हटलं चालेल ठीक आहे जाय. म्हणे बघून येतो. म्हटलं ये. तुम्हाला मी सांगते, नाशिकला गेला आणि मला लगेच फोन केला. म्हणे मावशी गाडी खूप भारी आहे आणि आपल्याला गाडी हातातून जाऊ द्यायची नाही. तर म्हटलं दादा चांगली का गाडी? ते म्हणे हा चांगली. म्हटलं किती? तर म्हणे 5,61,00,000. तर म्हटलं चालेल. म्हणे व्यवहार करू का? म्हटलं कर. त्याला 11,000 रुपये सर देऊन आला 9 तारखेला. आणि 1 दिवस त्याच्याकडून आम्ही मागवला. हा मुलगा म्हणे 1 दिवस द्या आम्हाला. उद्या तो म्हणे नाही, उद्या 10 वाजता उद्या 10 तारखेला गाडीने नाही म्हणे, मी 11ला येईल. मग आता 11ला आम्हाला गाडी आणायला जायचं. 11ला गाडी आणायला जायचं मी तुम्हाला सांगते. तर मग 10ला मी काय म्हटलं त्या मुलाला, ह्या घराचा व्यवहार आधीच 1 महिन्यानं अगोदर झाला होता, फक्त 10,000 रुपयावरून मोडला होता. 10,000 रुपयावरून. आणि मग ते मुलगा आला म्हणे आपल्याला उद्या गाडी आणायला जायची. संध्याकाळी आला 9 वाजता माझ्याकडं. मग आम्हाला बोलणं बसणं, कसे पैसेच मॅनेजमेंट करायची काय नाही. 5,61,00,000 रुपये द्यायचे होते त्याला कॅश गाडीवाल्याला.
तर मग त्याला म्हटलं एक काम कर दादा, लोक म्हणते ना, आता मग इथं मला सगळे ओळखतात मैत्रिणी, तुम्हाला सांगते दुकानामुळं. माझ्या नावानं दुकान चालली ती काळेबाईच्या नावाने, आणि मला काळेबाईच्या नावानं ओळखतात सगळे. मग म्हणलं, आणि कोणाला माहिती होतं का नाही माहीत नाही होतं, मला घर माझं स्वतःचं नाही आहे म्हणून. तर मग त्याला मी म्हटलं, अरे दादा सगळं खरं आहे, आपण गाडी घेतो, पण उद्या लोक म्हणते बाईला घर नाही राहिला आणि गाडीच घ्यायला लागली. तर मग म्हटलं जाऊ दे, गाडीचा तर व्यवहार झालेलाच आहे, पाहू नंतर काय होईल. घे त्या मालकाला, घरवाल्या मालकाला फोन कर आणि बोलून घे, आणि आपण लगेच व्यवहार करून टाकू घराचा. तुम्हाला मी सांगते मैत्रिणींनो, रात्री 10 वाजता फोन केला या घर मालकाला. म्हणे ते मुलगा म्हणे या म्हणे उद्या व्यवहार करून घेऊ आपण, 10,000 रुपये आम्ही तोडू लागलो ना, तर 10,000 रुपये वाढून घेऊ. ते मालक आला, आम्हाला नाशिकला जायचं गाडी आणायला 11 वाजता. ते 11 वाजता मालक आले. हे 11 वाजता तुम्हाला मी सांगते घराचा व्यवहार केला. आधी इसार त्याला 41,000 रुपये आणि पुढं मग मी गाडी आणायला गेले 11 तारखेला. गाडी घेऊन आल्याच्या नंतर मग मी या कामाला लागले. पैशाची मॅनेजमेंट करायची होती या घराची 16.5 लाख. मग 2 महिन्याचा आम्ही त्यांच्याकडून टाईम घेतला. त्या घर मालकाला ज्याच्याकडून आम्ही घर घेतलं त्याला म्हटलं, आम्हाला 2 महिन्याचा टाईम द्या. 2 महिन्यात तुम्हाला जर पैसे नाही आले ना, तर आमचा 41,000 रुपये इसार गेला. ते म्हणे चालेल. मार्च एंडिंग आला. मार्च एंडिंगमुळे खूप थोडीशी परेशानी आली, अडचण आली. आणि तुम्हाला मी सांगते 2 महिन्यामध्ये मी 16.5 लाख रुपयाची मॅनेजमेंट केली आणि ते घर मी नावावर करून घेतलं मैत्रिणींनो. तर असं मला घर भेटलं. झालं ना रातोरात, एक दिवशी गाडीचा व्यवहार आणि घराचा व्यवहार. आणि मग हे घर मला हातातून जाऊ द्यायचं नव्हतं. सगळ्याला माहीत झालं होतं. मी व्हिडिओ टाकते, त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत झालं सगळ्यांना की काळेबाईनं घर घेतलं. आणि इथं भाडेकरी होता सगळ्या सम्राटमध्ये, आमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना माहीत झालं की काळेबाईनं घर घेतलं. काळेबाईनं त्या भाडेकराला सांगितलं होतं ना, ज्या घर मालकाने, की घर इकडे तुम्ही सोय करा तुम्ही तुमची. मग त्या बाईने सगळ्यांना सांगितलं काळेबाईनं घर घेतलं, काळेबाईनं घर घेतलं. माझ्याकडं असं झालं होतं, हे 2 पर्याय होते. एक तर मॅनेजमेंट लवकर नाही झाली, मार्च एंडिंग आला तर काय करायचं, घर हातातून आपण जबानीचं पक्का राहिलं ना तर काही पण होऊ शकतं. आणि जबान पक्की ठेवा. मी एकच सांगते, जबान पक्की ठेवली ना तर वरचा देव पण बघतो आणि सगळं काही होतं. मार्च एंडिंग आला. मार्च एंडिंगमध्ये इतक्या सुट्ट्या आल्या बँकांना, तुम्हाला मी काय सांगू. पण 10 तारखेच्या 9 तारखेला मी त्या मला फोन केला, म्हटलं उद्या तुमचं सँक्शन होणार आहे आणि तुम्ही या. तर हे बघा, असं माझं स्वप्नाचं घर झालं आणि मला जसं पाहिजे होतं तसं झालं. आणि मी माझ्या हिशोबाने करून घेतलं. मला आवडलं नव्हतं, आता खूप छान झालं. आणि जसं पाहिजे होतं तसं घर बी झालं, मला मस्त झालं. पहिल्या मधलं झालं, समोर रोड पण आला. तर मैत्रिणींनो असं झालं बघा. तर तुम्हाला मी सांगते, कष्ट करत राहा, मेहनत करत राहा, विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करत राहा. आणि खूप ठिकाणी असं काय बोलायचं काय नाही, माणूस काय घंट्यात काय बोलतं ते बोलायचं टाळा. ही जवान आहे ना, आपली जवान पक्की जर राहिली ना, आता काही पण होऊ शकतं आणि आपण काही पण करू शकतो. दादा जेवला का? खाल्लं का? डाळ भात वरण भात खाल्ली का? भाजी कशी लागली? हा, चांगली लागलं नाही? हा का, ते त्यानं डबा नाही आणला, त्याला मायबाप नाही. तुला मायबाप नाही आहे का? आता मला पेंटरने सांगितलं, अरे म्हणे त्याला मायबाप नाही. मैत्रिणी त्याला ना मायबाप नाही आहे. मग पेंटर आला वरी, मला म्हणे दीपकला फोन केला. दीपकला म्हणे दीपक आहे ना आता वरी झोपलेला आहे, त्याला म्हणे त्याला ना डबा दे. मग होता जरास मी आज वरण भात गवारीच्या शेंगा केलेल्या होत्या, ठेसा. आज काही व्हिडिओ घेतला नाही बाकींचा. तर मग त्याला मी दिला आता जराशी चपाती, ठेसा, गवारीच्या शेंगा, वरण भात. तर म्हणून त्याला विचारलं जेवलं का. तर चला मैत्रीण ठीक आहे बघा, असं झालं. आता आपण वर जाऊ. माझी 3री चक्कर आहे वरी. पण हा दराजा पण किती छान झाला बघा. त्याला काम करायला एवढं छान केलं, मन लावून काम करायला. त्या दिवशी पेंटर आला ना तर त्याने काहीच काम केलं नव्हतं, याने छान केलं. इथं नाही, मी तुम्हाला सांगते, इथं नाही काचे पोचे बाई असे ना बराबर नव्हते मैत्रिणी. तुम्हाला सांगते, मला नाव नाही गेले. सकाळी येऊन मी त्याला सगळं सांगितलं, म्हटलं चांगले कोणे काने व्यवस्थित करतोय तो, चांगला करायला क्वालिटीचं.